हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज 11वा स्मृतिदिन। या स्मृतिदिनाच्या दिवशी हजारो शिवसैनिक राज्याच्या वेगवेगळ्या भागातून शिवाजी पार्क इथल्या शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळावर येत असतात। ते त्यांना विनम्रपणे अभिवादन करतात आणि आपापल्या गावी निघून जातात। यामध्ये अनेक नेते असतात, कार्यकर्ते असतात, इतर पक्षांमधलेही लोक असतात आणि ते शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी येतात। या कार्यक्रमाचे दोन भाग होतात। एक तर काही विरोधक पक्षांमधले लोक आदल्या दिवशी येतात किंवा त्याच दिवशी रात्री उशिराही येतात किंवा अगदी सकाळी येतात। अशा वेगवेगळ्या पद्धती तिथे लोक येत असतात। सर्वाधिक तिकडचा जो पीक आवर किंवा तिथे सर्वाधिक जास्त गर्दी ही दुपारपासून संध्याकाळपर्यंत तिथे असते आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबीय तिथे असतं। शिवसेना प्रमुखांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रमही तिथे होतो। पण या 11व्या स्मृतीस्थळाला काल संध्याकाळी एक गालबोट लागलं आणि हे गालबोट लागत असतानाचा प्रत्यक्ष साक्षीदार हा मी होतो आणि त्यामुळे हा व्हिडिओ करत असताना मला काही वेदना तर होतातच आहेत, पण त्याचबरोबर एका गोष्टीचा साक्षात्कारही झाला की पुढचे 1000 वर्ष दुसरा महानेता या महाराष्ट्रात होणार नाही याची खात्रीही काल पटून गेली आणि ती गेल्या काही दिवसांपासूनच पटून गेली। पण आता काल त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं। कसं तेच मी आपल्याला या व्हिडिओमधून सांगणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, 2005 ला नारायण राणे यांना शिवसेना पक्षातून शिवसेना प्रमुखांनी बाहेर काढलं। त्यांची हकालपट्टी केली राजकीय शब्दांमध्ये सांगायचं तर। त्यानंतर राणे काँग्रेसमध्ये गेले आणि मग तिथून त्यांचा प्रवास पुढे झाला। आज राणे हा काही आपला विषय नाहीये। राणेंच्या पाठोपाठ शिवसेनेतून बाहेर जावं लागलेला नेता होता राज श्रीकांत ठाकरे। त्यांनी आपली वेगळी चूल मांडली, आपला वेगळा पक्ष बनवला आणि राज ठाकरेंचं राजगड नावाचं ऑफिस हे शिवसेना भवनच्या बाजूच्या गल्लीमध्ये असलेल्या श्री स्वामी समर्थ यांच्या मठाच्या समोरच्या एका इमारतीमध्ये होतं, पहिल्या मजल्यावर। शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये त्यावेळेला राडा झाला होता आणि हा राडा करण्यासाठी हा भाग परिसर तसा स्वच्छ असतो। स्वामींचा मठ तिथे असल्यामुळे तिथे इतर कोणताही कचरा, इतर दगड धोंडे काही तिथे नसतात। पण त्यावेळेला जो शिवसैनिक आणि मनसैनिक यांच्यामध्ये राडा झाला, त्या राड्याच्या वेळेलाही तिथे सगळ्यात पहिल्यांदा पोहोचणारे जे काही 2 ते 3 माध्यमकर्मी होते त्यापैकी सगळ्यात पुढे मी होतो। आणि हा राडा होत असताना इथे परस्परांवर जे काय फेकाफेकी झाली, दगड फेकले गेले, नारळ फेकले गेले। हे नारळ का फेकले गेले? कारण स्वामींच्या समोर तिथे पूजेला जाण्यासाठी जे काही स्टॉल्स आहेत त्या स्टॉल्सवरचे नारळ घेतले गेले आणि ते एकमेकांवर फेकले गेले। अशा पद्धतीचं ते सगळे चित्र होतं। शिवसेना प्रमुख प्रचंड संतापले होते की हा आपसातच झालेल्या लोकांचा राडा बघून। आणि त्यावेळेला शिवसेना प्रमुखांचे स्वीय सहाय्यक असलेल्या सदग्रस्तांनी मला फोन लावला आणि मला सूचना दिल्या। त्यावेळेला मी सहारा नावाच्या एका वाहिनीमध्ये पत्रकार म्हणून काम करत होतो। त्यावेळेला हे प्रत्यक्षात शिवसेना प्रमुखांना बघायचं होतं की कळ कोणी काढली आणि चूक कोणाची आहे। त्यासाठीची पहिली DVD शिवसेना प्रमुखांपर्यंत पोहोचवणारा ग्रहस्थ मी होतो। शिवसेना प्रमुखांकडे ते कौशल्य होतं। 2 लोकांमध्ये वाद झाले, 2 लोकांमध्ये तंटाबखेडा झाला तर तो सुरुवात कुठून झाला किंवा आणि तो संपवला कोणी, कसा, या सगळ्या गोष्टी ते स्वतः खातरजमा करून बघायचे आणि बहुधा त्यामुळेच इतकी मोठी संघटना ते बांधू शकले असं माझं मत आहे। काल 11व्या स्मृतिदिनी त्यांच्या त्या स्मृतीस्थळाच्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले। म्हणजे आज स्मृतिदिनाच्या दिवशी गदारोळ नको, गोंधळ नको, आपसापसातले मतभेद नको, हे टाळण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळावर पोहोचले, नतमस्तक झाले आणि त्यानंतर ते तिथून निघाले। ते तिथे निघाल्यानंतर काही मिनिटांनी तिथे जे शिंदेंबरोबर जे काही लोक होते ते आपसात फोटो काढत होते, एकमेकाला कार्यकर्ते भेटत होते, असं सगळं चालू होतं। आणि थोड्या वेळात तिथे एक गाडी आली। त्या गाडीतून खासदार अनिल देसाई आणि आमदार माजी मंत्री अनिल परब उतरले।
हे सगळं मी आपल्याला का सांगतोय, तर जसं नारळ फेकाफेकी झाली त्या घटनेचा मी साक्षीदार आहे, तसं काल जे घडलं त्याही घटनेचा मी स्वतः साक्षीदार आहे. आणि हा जो सगळा गोंधळ झाला तो जे नेते काही कार्यकर्त्यांबरोबर, महिला कार्यकर्त्यांबरोबर छायाचित्र काढत होते, त्यातल्या काही मंडळींनी अनिल देसाईंना हाक मारली, अनिल भाऊ म्हणून. त्यांना शिवसेनेमध्ये अनिल भाऊ म्हणतात, तर अनिल परब यांना परब साहेब म्हणतात. आता या सगळ्या गोष्टी होत असताना अनिल परब हे अनिल देसाईंच्या विरुद्ध बाजूने गाडीतून उतरले आणि अनिल देसाई जात असतानाच काही शिंदेंकडच्या कार्यकर्त्यांनी त्यांना आपल्याबरोबर फोटो काढा अशी विनंती केली. ती विनंती मान्य करणं हे काही त्यांना शक्य नव्हतं, त्यामुळे ते एका बाजूने निघून गेले. आता ते निघून गेल्यानंतर ते त्या स्मृतीस्थळावर काय काम चाललंय, काय नेमकं होतंय हे पाहण्यासाठी गेले. आता ते ही सगळी पाहणी करतायत हे बघितल्यानंतर काही कार्यकर्ते पुन्हा तिथेच रेंगाळले, तिथेच थांबले आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडला. हा प्रकार इतका वेदनादायी होता की या स्मृतीस्थळाच्या बाजूला असलेले ॲल्युमिनियमचे रॅलिंगही अगदी अक्षरशः मोडून पडले. प्रचंड मोठी रेटारेटी झाली, एकमेकाला शिव्या देणं झालं, एकमेकाच्या बद्दलच्या विरोधातल्या घोषणा झाल्या, सगळं झालं. पण ज्या घोषणेमुळे नारायण राणे यांचा राग शिवसेना प्रमुखांना आला होता, ती घोषणा कोणती होती ते मी आपल्याला सांगतो. ती घोषणा होती, नारायण राणे अंगार है बाकी सब भंगार है. या घोषणेचा शिवसेना प्रमुखांना प्रचंड तिडकारा होता. याचं कारण असं आहे की त्यांना स्वतःला कोणी भंगार म्हटलेलं त्यांना कधीच आवडलं नसतं, कोणत्याच नेत्याला ते आवडणार नाही. पण इतर कोणत्याही घोषणेपेक्षा ही घोषणा शिवसेना प्रमुखांच्या वर्मी लागली होती आणि ते त्यानंतर त्यांनी बोलून दाखवलं. आता अशा शिवसेना प्रमुखांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला जो राडा झाला तो पाहिल्यानंतर याच्यासाठी केला होता का अट्टाहास असे विचार माझ्या मनात शिवसेना प्रमुखांच्या एकूणच प्रतिमेबद्दल आले. महिला, पुरुष, तरुण कार्यकर्ते हे एकमेकांना आपसातच इतके प्रचंड भिडले होते की ज्याचं नाव ते. आता यातल्या काही लोकांचं म्हणणं असं आहे की यांनी विरोधातल्या घोषणा आधी सुरू केल्या, मग दुसऱ्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी विरोधातल्या घोषणा आधी सुरू केल्या. पण हे काही जरी घडलं तरी तिथे शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळावर जो घाम गाळला गेला, जे रक्त सांडलं गेलं ते शिवसैनिकांचंच होतं. कारण तोपर्यंत मुख्य नेते असलेले आणि राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे आपल्या वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या दिशेने निघालेले होते. त्यांना काही लोकांनी फोन केला, त्यानंतर मग त्यांनी सदा सरवणकर आणि या सगळ्या मंडळींना पाठवलं. बघता बघता तिथे कार्यकर्ते वाढले आणि एक गोष्ट इथे कबूल करायला हवी, ती म्हणजे डीसीपी मनोज पाटील यांचं तिथे थोड्या वेळात आगमन झालं. आगमन झाल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट जर काय केली असेल तर त्यांनी आम्हाला मीडियावाल्यांना शांत केलं, बाजूला काढलं. आणि हे मीडियाचे कॅमेरे थोडेसे तिथून बाजूला झाल्यानंतर हा वाद थोडा शमत गेला. आता हे सगळं आपल्याला सांगण्याचं कारण एवढ्यासाठी आहे की आज 11 वर्ष झाली, पण शिवसेना प्रमुखांसाठी त्यांचा येणारा शिवसैनिक, मग तो एकनाथ शिंदे यांच्या बरोबरचा असू द्या किंवा उद्धव ठाकरे यांच्या बरोबरचा असू द्या, तो आजही त्याच पद्धतीने समर्पित आहे. हा, हे खरं आहे. आता दोन्ही बाजूकडे काही लोक पदांसाठी चटावलेत, काही लोक पैशांसाठी चटावलेत. हे 100% जरी खरं असलं तरी सगळं प्रमाण हे ते नाहीये. मुंबईत काही ठिकाणी मेट्रोची कामं चालू आहेत, या कंत्राटदारांकडे काही कार्यकर्त्यांना पगारावर ठेवण्यात आलेलं आहे. ही प्रथा 2000 पासून शिवसेनेच्या काही नेत्यांनी सुरू केली की पगारावर काही माणसं ठेवायची आणि त्यांना शिवसैनिक म्हणून वापरायचं. तर तेही काल तिथे आपल्याला वागताना आणि वावरताना दिसले. तेही घोषणा देत होते, ते सगळ्यात जास्त जोरात घोषणा देत होते. तिथे अनेक मंडळी होती की ज्यांची नावंही मला माहिती आहेत, जे आटोकाट शिवसेनेसाठी गेली वर्षोनवर्ष, म्हणजे मग अगदी डोंगरीतल्या दिलीप सावंतांपासून ते महेश सावंत पर्यंत जर आपण पाहिलं तर ही सगळी मंडळी मराठी आहेत, ही सगळी मंडळी कोकणी आहेत, ही सगळी मंडळी शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहेत. आता शिवसेना प्रमुख ग्रेट का होते हे मी आपल्याला आणखी एक उदाहरण सांगतो. काही वर्षांपूर्वी शिवसेना प्रमुख हे शिवसेना भवनमध्ये आले होते आणि उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे त्यांच्या लिफ्टमध्ये होते. ते तिघ जण खाली चालले होते. पण त्याच वेळेला काही महिन्यांपूर्वी आपली बायपास सर्जरी झालेले किरण पावसकर, जे आता शिंदेंबरोबर आहेत, ते तेव्हा शिवसेनेत होते आणि ते
शिवसेना प्रमुखांना लिफ्टपर्यंत सोडायला आले होते, कारण भारतीय कामगार सेना ते सरचिटणीस होते. शिवसेना प्रमुखांचा त्यांच्याशी विशेष स्नेह होता आणि त्यामुळे ते लिफ्टपर्यंत आले असताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुखांना मी यावं त्यांना भेटायला यासाठी सांगितलं. आता मला बोलवण्यासाठी कोण पाठवणार, तर शिवसेना प्रमुखांनी किरण पावसकरांना सांगितलं की जा आणि त्याला बोलवून आण. आम्ही खाली लाईव्ह करत होतो. बायपास झालेले किरण पावसकर 4थ्या मजल्यावरून खाली उतरले. मला पुन्हा घेऊन ते 4थ्या मजल्यावर गेले. किरण पावसकर हे शिवसेनेतल्या सधन नेत्यांपैकी एक आहेत. कामगार संघटना किंवा इतर वेगवेगळ्या पद्धतीतून आलेल्या पैशातून जे काही लोक शिवसेनेमध्ये लक्षणीयरित्या श्रीमंत झाले त्यापैकीचे एक किरण पावसकर आहेत, जे आता उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोलत असतात, बाईट देत असतात. आजही साठीच्या उंबरट्यावर किंवा आसपास असताना ते लक्षवेधी ठरत असतात. तर या किरण पावसकरांना एरवी स्वतःबरोबर बॉडीगार्ड लागतात, स्वतःबरोबर ती स्वतःची काळजी घेतात. पण शिवसेना प्रमुखांचा शब्द आला आणि एका छोट्या पत्रकाराला बोलवण्याचा आदेश त्यांनी दिला. त्यानंतर आपल्या जीवाची पर्वा न करता किरण पावसकर 4थ्या मजल्यावरून खाली आले आणि पुन्हा वर चढले. म्हणजे विचार करा शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत या शिवसैनिकांची बांधिलकी काय होती. अगदी दिवाळी पाडव्याच्या दिवशी रामदास कदम यांनी गजानन कीर्तीकर यांचे कुटुंबाच्या बाहेरचे संबंध चव्हाट्यावर आणले, वातावरण पेटलं. असे प्रसंग किंवा अशा घटना या काही शिवसेनेत पहिल्यांदा घडत नव्हत्या. पण शिवसेना प्रमुखांचा एक वडिलकीचा धाक होता. तो इतक्यासाठीच होता की जे काही होतं ते सगळं शिवसैनिकांचं होतं. पद, खुर्च्या, पैसा, संपत्ती, फार्म हाऊसेस हे सगळं त्या कार्यकर्त्यांचं आणि शिवसैनिकांचं होतं. आणि ते सगळे शिवसैनिक हेच फक्त शिवसेना प्रमुखांचे होते, ही धारणा शिवसेना प्रमुखांनी आपल्या पक्षात रुजवली होती. आज आता आणखी एक दैव दुर्विलास बघा, ज्या शिवसेना प्रमुखांनी त्यांच्या संपूर्ण संघटनेमध्ये कोणत्याही पदाधिकाऱ्याला, नेत्याला त्याची जात विचारली नाही, त्यांच्या स्मृतिदिनी आज महाराष्ट्रात जालन्यामध्ये त्यांच्याच तालमीत तयार झालेले भुजबळ ओबीसींचं रणशिंग फुंकतायत. आणि दुसरीकडे सांगलीत म्हणजे जो अस्सल मराठ्यांचा गड आहे तिथे मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांसाठी बिगुल वाजवतात. तर या सगळ्या गोष्टी शिवसेना प्रमुखांनी आपल्या संपूर्ण हयातीत टाळल्या. त्या जर टाळल्या नसत्या तर बुरुड समाजातला एक तरुण 6 वेळा खासदार झाला नसता, ज्याचं नाव आहे चंद्रकांत खैरे. रामदास कदम यांच्यासारखा रिक्षा चालवणारा, हनुमान नगरच्या झोपडपट्टीत राहणारा एक तरुण राज्याचा प्रदूषण किंवा पर्यटन मंत्री झाला नसता, पर्यावरण मंत्री झाला नसता, विरोधी पक्षनेता झाला नसता. अगदी घाटल्यामध्ये राहणारा एक तरुण, ज्याचा फोटो जर आज आपल्याला मी दाखवला तर कदाचित तुम्ही म्हणाल की हे तेच आहेत का. असा आवाका ज्यांनी गाठला ते नारायण राणे केंद्रीय मंत्री म्हणून आपल्याला मिळाले नसते. 11 वर्षानंतरही शिवसेना प्रमुख ग्रेट आहेत. ते इतक्यासाठीच आहेत की कधीही दिवाकर रावते आणि मनोहर जोशी यांच्यामधला वाद असो, श्रीकांत सरमळकर आणि मधुकर सरपोतदार यांच्यामधला वाद असो, गणेश नाईक, सतीश प्रधान आणि आनंद दिघेंमधला वाद असो, किंवा इतर कोणत्याही भागातल्या नेत्यांमधला वाद असो, शिवसेना प्रमुखांनी तो ज्या खुबीने संपवला, ज्या वडिलकीच्या नात्याने संपवला, ती वडिलकी शिवसैनिक हरावून बसलाय हे त्यांच्या या स्मृतिदिनी आपल्याला दिसून आलेलं आहे. आता हा वाद झाल्यामुळे आधी तिथे दरवर्षी काही हजार कार्यकर्ते यायचे, शांतपणे ते दर्शन घ्यायचे आणि निघून जायचे. हा वाद काल झाल्यामुळे झालं असं, मुंबईच्या आसपास असलेल्या ठाणे, पालघर, नाशिक किंवा शहापूर, अगदी पुणे या इतकंच नव्हे तर रायगड, रत्नागिरी इथपर्यंतचे जे शिवसैनिक सहज गाडीने अवघ्या काही तासात मुंबईत पोहोचू शकतात, त्या सगळ्यांनी मुंबईत गर्दी केली आहे. आता या सगळ्या शिवसैनिकांच्या प्रेमाचं शिवधनुष्य कसं पेलवायचं हे उद्धव ठाकरेंनी समजून घ्यायला हवं. कारण आत्ता 11 वर्ष झाली तरी शिवसेना प्रमुखांचं स्मारक अजून बनलेलं नाहीये. मी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात काल थेट प्रश्न विचारलेला आहे. त्यावरती त्यांचं उत्तर हे जरी समाधानकारक असलं तरी संतुष्टी देणारं नाहीये, हेही तितकंच खरं आहे. शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाचं नेमकं काय होतंय हे देखील महाराष्ट्राला या निमित्तानं कळायला हवं. आणि
ते कळणं इतक्यासाठी गरजेचं आहे कारण त्या नेत्यासाठी त्याच्या अंत्यविधीच्या दिवशी जवळपास 50 लाख लोक मुंबईच्या रस्त्यावर आले होते आणि आजपर्यंत महाराष्ट्राच्या निर्मितीपासून ज्या 3 मोठ्या अंत्ययात्रा निघाल्या त्या महानेता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा समावेश आहे। आणखी 1000 वर्ष गेली तरी पण बाळासाहेबांसारखा महानेता होणार नाही हे त्यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला जाणवून गेलं कारण राडा करणाऱ्या कोणत्याच शिवसैनिकांना आता शिवसेना प्रमुखांकडे एबी फॉर्म मागायचा नाहीये किंवा विभाग प्रमुख पद आणि तालुका प्रमुख पद देखील मागायचं नाहीये। त्यांची जी आस्था आहे ती एका हिंदू हृदय सम्राटाशी आहे आणि त्यामुळे इतर कोणीही शाली काय घेतल्या, त्यांच्यासारख्या चपला काय घातल्या, त्यांच्यासारख्या गाडीतून हात काय केला तरी कोणीही दुसरा बाळासाहेब होणार नाही हा संदेश 11व्या स्मृतिदिनाच्या दिवशी शिवसैनिकांनी आणि शिवसैनिकांच्या शिवसेना प्रमुखांनी स्वर्गातून देऊन टाकलेला आहे आणि तो आपल्याला मान्य करणं इतकंच आपल्या हाती आहे। आपल्याला काय वाटतं बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा महानेता पुढच्या 1000 वर्षात होणार नाही या माझ्या विधानाशी आपण सहमत आहात का? बाळासाहेब ठाकरे हे जितके मोठे नेता होते त्याही पेक्षा ते माणूस होते हे आपल्याला पटतंय काय? आपलं जे काही मत असेल ते आमच्या इनबॉक्समध्ये कमेंट्स करून कळवा। माझं यावर ठाम मत आहे आणि ठाम विश्वास आहे की बाळासाहेबांसारखा नेता जो जातीपातीच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र घडवू आणि उभारू शकतो तो पुढच्या 1000 वर्षात होणार नाही आणि त्यामुळेच बाळासाहेबांसारख्या महानेत्याला टाईम महाराष्ट्राची आदरांजली। धन्यवाद।